वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण आपल्या राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर जे सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जसे की UPSC, MPSC, ऑल एंट्रन्स एक्झाम जसे की MHला CET सर्व ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी युजफुल आहेत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर आधारित महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर. तर क्वेश्चन नंबर 1, खालीलपैकी कोणत्या दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? मीन्स फंडामेंटल ड्युटीज. तर फंडामेंटल ड्युटीजचा आपल्या संविधानामध्ये कोणत्या सुधारणेनुसार समावेश करण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 42वा सुधारणा कायदा मीन्स 42nd अमेंडमेंट नुसार. तर भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश 42nd अमेंडमेंट नुसार 1976 मध्ये करण्यात आला. क्वेश्चन नंबर 2, मूलभूत कर्तव्यांमध्ये नमूद केले आहे. मूलभूत कर्तव्ये कोणत्या पार्ट मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत? तर उत्तर आहे भाग 4 अ मीन्स पार्ट 4A. भारतीय संविधानाच्या भाग 4 मीन्स पार्ट 4A मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे. मीन्स फंडामेंटल ड्युटीजचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 3, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्ये आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अनुच्छेद 51A मीन्स आर्टिकल 51A मध्ये फंडामेंटल ड्युटीजचा उल्लेख आहे. क्वेश्चन नंबर 4, खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स. हा सर्वांनी लक्षात ठेवा. सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो की कोणती मूलभूत कर्तव्ये मीन्स फंडामेंटल ड्युटीज आहेत. तर वर आपण पाहिलेलं आहे की कोणत्या आर्टिकल नुसार कोणत्या भाग मध्ये आहे, कोणत्या पार्ट मध्ये आहे. तर आता ती फंडामेंटल ड्युटीज कोणती? तर पाहूया आपण. वरील सर्व मीन्स नंबर ए, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. नंबर बी, भारताची सार्वभौमत्व, अखंडता आणि एकतेचे रक्षण करणे. आणि नंबर सी, वैज्ञानिक स्वभाव आणि मानवतावाद विकसित करणे. वरील सर्व पर्याय योग्य आहे. आता आपण स्पष्टीकरण मध्ये पाहूया की नागरिकांचे कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज कोणत्या? आर्टिकल 51A नुसार नंबर ए, संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे. नंबर बी, आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांची आदर करणे आणि त्यांचे पालन करणे. नंबर सी, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, संरक्षण करणे. नंबर डी, देशाचे रक्षण करणे आणि असे करण्याचे आवाहन केल्यावर राष्ट्रीय सेवा देणे. नंबर ई, धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे असलेल्या भारतातील सर्व लोकांमध्ये सुसंवाद आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. स्त्रियांच्या सन्मानासाठी अपमानास्पद पद्धतींचा त्याग करणे. नंबर एफ, आपल्या संयुक्त संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मूल्य जतन करणे. नंबर जी, जंगल मीन्स फॉरेस्ट, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि जिवंत प्राण्यांबद्दल करुणा, दया बाळगणे, त्यांचे सुद्धा संरक्षण करणे. नंबर एच, वैज्ञानिक स्वभाव, मानवतावाद आणि चौकशी सुधारणेची भावना विकसित करणे. नंबर आय, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, हिंसा टाळणे, वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांचा सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे जेणेकरून आपले राष्ट्र सतत प्रयत्न आणि कर्तृत्वाच्या उच्च
उच्च पातळीवर चढेल. नेक्स्ट आहे के. जो आपल्या मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालक किंवा जसे असेल 6 ते 14 वर्षाच्या वार्डमध्ये, आपल्या वार्डमध्ये 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, जे की आपल्या घटनेमध्ये दिलेलं आहे, तशी अमेंडमेंट झालेली आहे. तर या होत्या फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 51A नुसार. तर फ्रेंड्स, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याचे सुचवले? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्वानसिंग समिती. मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या सुधारणा कायद्यानुसार 1976 मध्ये स्वानसिंग समितीच्या शिफारशींवर समाविष्ट करण्यात आली. क्वेश्चन नंबर 6. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे आर्टिकल 25 टू आर्टिकल 28. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 म्हणजेच आर्टिकल 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. क्वेश्चन नंबर 7. भारतीय संविधानाचा खालीलपैकी कोणता अनुच्छेद म्हणजेच कोणते आर्टिकल कायद्यापुढे समानता आणि भारताच्या क्षेत्रामध्ये कायद्याचे समान संरक्षण याची हमी देतो? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आर्टिकल 14. संविधानाच्या अनुच्छेद 14 मध्ये कायद्यापुढे समानतेची हमी देते किंवा भारताच्या प्रदेशातील कायद्याचे समान संरक्षण करते. क्वेश्चन नंबर 8. भारतीय संविधानाचा कोणता कलम अस्पृश्यता रद्द करतो? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, कलम 17 मीन्स आर्टिकल 17 मध्ये भारतीय संविधानाचे कलम 17 अस्पृश्यता रद्द करते. त्यात म्हटले आहे की अस्पृश्यता रद्द केली आहे आणि कोणत्याही स्वरूपात त्याचा सराव निषिद्ध आहे. अस्पृश्यतापासून उद्भवणाऱ्या कोणत्याही कारणाची अंमलबजावणी कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असेल. क्वेश्चन नंबर 9. शोषणाच्या विरोधात खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर आपण पाहूया. ऑप्शन नंबर ए, मानवांमध्ये रहदारी प्रतिबंध आणि सक्तीचे श्रम. हे स्पष्टीकरण आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 23 टू 24 मध्ये शोषण विरुद्ध अधिकार आहे. म्हणजेच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, शोषणाच्या विरोधात मानवी वाहतुकीवर प्रतिबंध आणि सक्तीचे श्रम. क्वेश्चन नंबर 10. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, भाग 3 मीन्स भारतीय संविधानाचा भाग 3 मध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा उल्लेख आहे. तर फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर आधारित. थँक्यू.